चला सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने आलेली आहे. एका बाजूला विशाल पाटील, दुसऱ्या बाजूला संदीप किनी सँडी. गोलंदाजी मार्कवरती हेमंत गाडीगावकर. खूप चांगली मॅच ही सुद्धा पाहायला मिळेल. सिद्धार्थ राय याच्या हातामध्ये चेंडू, खूप चांगला ऑफड्राईव्हचा फटका इथे होता. मैदानाला गरंगळत अलंग ती कार्पेट चेंडू निघून गेला. तिथे एकदा धावून कंप्लीट केली गेली. सिंगल स्ट्राइक रोटेट होतीये. सिंगल धावेने धावपलकाचा श्रीगणेशा झालाय. सँडी पहिला चेंडू पाडेल स्वीप करायचा होता आणि तो करत असताना मात्र चेंडूची काही गती ती जज करू शकलेला नाहीये. त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता होतीये. खूप चांगला अनुभव आणि मोठा अनुभव मिळेल सँडीला आहे. सर्कल क्रिकेटमध्ये तितकासा चांगला परफॉर्मन्स झालेला नाही, परंतु ज्या ज्या वेळेला गरज पडली त्या त्या वेळेला सँडीने आपले ते अनुभवाचं अस्त्र वापरून अनेक संघांना धक्का दिलाय. आज पुन्हा एकदा सँडीच्या बॅटमधून तशा प्रकारच्या फटक्यांची गरज आहे, ज्या फटक्यांद्वारे आई भवानी बारंबलपाडा हा संघ आपलं वर्चस्व कायम ठेवेल. परंतु हेमंत गाडीगावकर याला सुद्धा या मैदानावरचा खूप चांगला अनुभव आहे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला. फेकी अंकित झा वेगाने चेंडू फेकला, परंतु जोपर्यंत स्टंपला लावला जाईल तोपर्यंत एकदा कंप्लीट केली जाते. खूप दिवसानंतर म्हणजे असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या काही प्रतिष्ठित स्पर्धांपैकी एक आणि वसई तालुक्यातील अंडरआर्म क्रिकेटची मानाची आणि बहुमानाची मानली जाणारी ही स्पर्धा म्हणजे VPL आपल्या भेटीला आली. आणि या VPL मध्ये आपणा सर्व खेळाडूंचं सहर्ष स्वागत. सर्वांनी आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिलाय. ऑक्शन नंतर आपली मॅच कधी आहे, कशी आहे, कोणाबरोबर आहे या सर्व बाबींना पाहत असताना योग्य तो प्लॅन केलाय. रिव्हर्सचा अटेम्प्ट, चेंडू मागे निघून जात होता. मला वाटते तिथे निखिल आहेत. चेंडूला अडवला जाईल तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते. धावपलकावरती धावा आहे 4. चेंडूचा खेळ शिल्लक आहे तो शेवटच्या अंतिम. हेमंत गाडीगावकर ॲज कम्पेअर्ड टू द फर्स्ट मॅच. हो क्लीन बॉल, व्हॉट अ बॉलिंग. थँक्यू डीजे. काय जबरदस्त फटका नव्हे हा चेंडू इथे हाताळला गेला हेमंत कडून. लेग स्टंपवरचा चेंडू होता. मला वाटते सँडीला वाटला हा चेंडू वाईटच्या रूपाने जाईल, परंतु तसं झालं नाही. थोडी पण हरकत नव्हती चेंडूमध्ये आणि यष्टी वाकवत असताना फलंदाज बाद झालेत. पहिला हादरा सँडीच्या रूपाने. नवीन फलंदाज करण गवळी मैदानाच्या दिशेने येतोय. अरे दोन्ही संघातील एक प्रतिनिधी चला या लवकर. मॅच चालू होण्या अगोदर एक प्रतिनिधी पाठवायचा आहे, हे अनिवार्य आहे. दोन्ही संघांना करण गवळी यावेळेला फलंदाजीसाठी आला आणि समोर विशाल पाटील असतील. राहुल मोरे यावेळेला बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला चेंडू होते, एक धाव. मागे खेळण्याचा प्रयत्न होता. अजूनही एकही चौकार आलेला नाहीये, ही खास बात आहे. चांगला अटॅक ॲज अ बॉलर म्हणून हेमंत गाडीगावकरने दाखवला आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी साई चरण कडून राहुल मोरे आलाय. स्वतः कॅप्टन, परंतु करण गवळी आयकॉन प्लेयर आहे. त्याला माहित आहे कशा प्रकारे इथे खेळायचं. अंकित, हो हो क्या बात आहे. अगदी उलट या अगोदरच्या मॅच मध्ये आपण ज्या गोष्टी बघितल्या होत्या त्या गोष्टी बघता असं वाटलं होतं की 50-60 हा स्कोर इथे चेसेबल आहे आणि हा स्कोर सातत्याने बनताना दिसेल. परंतु या मॅच मध्ये असे काही चेंडू आणि अशी काही फिल्डिंग होते त्याला बघता असं वाटतं इथे 35 सुद्धा मोठ्या होतील. हो उजव्या स्टेच्या बाहेर आणि डायरेक्टली खेळपट्टीच्या बाहेर चेंडू जातोय. तिथे नो बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. ही जोडी आहे साई चरणची. गेले कित्येक वर्ष एकत्रित खेळत असताना त्यांचं जे काही कॉम्बिनेशन जुळालंय त्या कॉम्बिनेशनला बघता पुन्हा एकदा वेगानं मारलेला चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झालाय. सीमारेखा पार. VPL चौकार.
चौकार आला आणि चौकाराने आता कुठेतरी तो दबाव जो आहे तो झुगारण्याचा प्रयत्न केलाय करण गवळीने. हो आणि इथे चेंडू मागे गेलाय, धावचीची संधी. विशाल पाटील पुन्हा एकदा मागे आलेत. नो बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होईल. विशाल पाटील प्रचंड अनुभव आणि सध्या प्रॅक्टिसवरती खूप मोठा भर आहे त्यांचा. ओव्हरआर्म क्रिकेट असो किंवा अंडरआर्म क्रिकेट, स्वतःवरती खूप चांगलं काम केलंय म्हणावं. मागील 3 वर्षामध्ये त्याने स्वतःला ज्या प्रकारे परफेक्ट बनवलंय त्याला बघता त्यांचा परफॉर्मन्स त्याच्या बॅटमधून झळकून येताना दिसला. आणि आज पुन्हा एकदा गरज आहे त्यांच्या स्वतःच्या संघाला. स्वतः संघ मालक आहेत आणि आता करण गवळी त्यांचा आयकॉन. धावचीची संधी आहे आणि करण गवळीला माघारी परतावं लागेल. अगदी बुलेट थ्रो इथे केला गेला हेमंत कडून आणि बाकी सर्व कार्य राहुलने केलं. करण गवळीच्या खेळीचा अंत गॉन. कौस्तुभ घरत नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत. करण गवळीचं बाद होणं, सांडीचं बाद होणं चिंतेची बाब आहे ती आई भवानी मारंबळपाडा या संघासाठी. आई भवानी ट्रॉफी हाऊस मारंबळपाडा असा हा संघ. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, फुलटॉस बॉल होता, त्याला दिशा देत असताना खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी करण्यात आली. मला वाटतं अरुण पाटील त्या ठिकाणी होते. खूप दिवसानंतर अरुणला सुद्धा आपण मैदानात पाहतोय. गबरी यावेळेला मैदानावरती आहे. सिंगलदा धावून त्याने कंप्लीट त्याच्या अगोदर केली होती ती विशालने. 12 धावा धावपलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. थँक्यू सो मच सूरज चव्हाण, खूप चांगली इथे आम्हाला छत्र सुद्धा आणून दिलेत त्या आमच्या कॅमेरामॅनला. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, अंकितच्या हातामधला चेंडू. थोडे फंबल झाले त्यामुळे तिथे एक धाव कंप्लीट झाली. सिंगल कंप्लीट होती आणि 2 षटकांचा खेळ संपत असताना 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आई भवानी ट्रॉफी हाऊस मारंबळपाडा. थँक्यू 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 डीजे. समीर कदम नवीन गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. प्रामुख्याने दुर्गेश इलेव्हनसाठी आपण त्यांना गोलंदाजी करताना बघतो. आज साई चरणसाठी खेळतील आणि ज्या वेळेला दुर्गेश इलेव्हन आणि साई चरण म्हटले की आम्हाला साहेबाची फायनल आठवते. खूप चांगली मॅच झाली होती. हेमंत गाडीगावकर त्या मॅचमध्ये सर्वाधिक चांगल्या प्रकारे शाईन होताना दिसला. परंतु आज पहिल्या मॅचमध्ये काही ज्या बाबी घडलेल्या आहेत. ओहो ऑन साइडला फिल्डिंग चांगली, फेकी डायरेक्ट हिट. दीपने फेकी केली आणि मला वाटतं इथे कौस्तुभला मैदान सोडावं लागतंय. अजून एक फलंदाज बाद. 3रा आद्रा आई भवानी ट्रॉफी हाऊस संघाला. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने तुषार आलेत. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला टॅप केलं. चेंडू कुठे टॅप झालाय ते बघितलं जाईल. पंच बघतील. येस गंभीर सिंगल चौकार. येस इट्स अ 4. चौकार आला आणि खूप वेळानंतर विशाल पाटीलच्या बॅटमधून हा ब्लास्ट बघताना पाहायला मिळाला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत. चांगली फेकी आणि विशाल वरती चेंडू जाऊन आदळलाय. एकच धाव तोपर्यंत धावून कंप्लीट केली जाते. VPL पर्व 7 आपण पाहतात आणि या 7व्या पर्वामध्ये आलेले सर्व क्रीडारसिक प्रेक्षक आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. अंब्रा एपेरियल्स, खूप चांगल्या प्रकारची क्लॉथिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि ती प्रत्येकाच्या खांद्यावरती सुद्धा दिसते. खूप चांगल्या प्रकारची झळकते. ते ट्रॅक, ते टी शर्ट आणि त्याची ती क्वालिटी खरोखरच आउटस्टँडिंग आहे. कस्टमाइज आणि टीमवेअर, स्पोर्ट्सवेअर, ॲक्टिव्हवेअर त्यांच्या माध्यमातून विक्री केल्या जातात. माफ करा. आणि या सर्व बाबी
तुम्हाला आमरे अपॅरल्स मध्ये पाहायला मिळतील, जे आमचे किट पार्टनर आहेत. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा लाफ्टेड आणि फलंदाज बाद. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज यश वडेर मैदानाच्या दिशेने येतोय. आमचे किट पार्टनर आमरा अपॅरल्स, त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज बॅट्समन बॉलर यांच्यासाठी एअरपॉड्स आणि स्मार्ट वॉच ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आले तसे आमचे सोपारा स्पोर्ट्स, हबीबभाई आणि मिनाज सर, थँक्यू सो मच आपण केलेल्या सहकार्याबद्दल. कट केलं चेंडूला, यावेळेला कव्हरमध्ये चेंडू जातोय, फेकी करणार होते हेमंत, परंतु त्याला थांबवलं आणि तिथे एकदा तोपर्यंत धावून कंप्लीट केली गेली. आमचे मेडिकल पार्टनर प्रकृती हॉस्पिटल, थँक्यू सो मच. कॉम्प्रेहेन्सिव्ह केअर अंडर वन रूफ 24/7 त्यांची सेवा उपलब्ध अशी प्रकृती हॉस्पिटल, त्यांच्या माध्यमातून मागील वर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा सहकार्य लाभलंय. 3 षटकं झालेत, 12 मिनिटं झालेली आहेत, शेवटचं अंतिम षटक बाकी. दीप यावेळेला गोलंदाजी मार्क वरती येतोय. फॅशन फीवर, थँक्यू सो मच. मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. आणि मॅन ऑफ द मॅच साठी जे आपण टी शर्ट पाहतात, तर टी शर्ट आराध्य स्वर्ण गोल्ड लोन यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आले. थँक्यू सो मच, आपले सुद्धा मनापासून आभार. आणि ओहो, काय जबरदस्त फटका, इंटू द गॅप, 4 रन्स, VPL चौकार. चौकार पका कशा प्रकारे आला होता, पुढे पुढे मागे गेले होते, बॅकफुट जाऊन खेळला गेला हा फटका होता. आणि आता ऑन साइडला यश वडेर त्याने हा फटका खेळला. सिंगल धाव येते जोपर्यंत अरुण फेकी करतील. तुषार यावेळेला जागा बनून खेळतात. तुषार, अरुणच्या हातामध्ये चेंडू, फेकी वेगाने आणि फलंदाज बाद. शेर अभी भी जिंदा आहे, अशा प्रकारची फेकी अरुणची. थँक्यू डिसे. फलंदाज बाद झालेत. बघा कशा प्रकारे ही फेकी झाली होती आणि फेकी होत असताना यष्टांवरती चेंडू लावला गेलाय. तो दीप करवी. वैभव पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतात. वैभव पाटील फ्रॉम मनवेलपाडा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न खूप चांगला, हा लॉफ्ट, एक धाव तोपर्यंत धावून कंप्लीट. सिंगल. धावफलकाची धावा जर आपण पाहिल्या त्या 26, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. समोरच्या दिशेने जाणारा चेंडू डीपने खूप चांगल्या प्रकारे तिथे फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग केली. एकच धाव येताना पाहायला मिळते. आमचे नेट पार्टनर ज्यांच्या माध्यमातून नेट प्रोव्हाइड करण्यात आले ते विनेट फायबर, थँक्यू सो मच राहुल दादा आणि संपूर्ण टीम. त्यानंतर ओहो, मागे गेलेला चेंडू समीरच्या हातामध्ये मिस झालाय. रनआउटच्या रूपाने पुन्हा एकदा एक गडी बाद होईल. आणि अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा अंत होतो आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा 27 झालेल्या आहेत. 6 गाड्यांच्या मोबदल्यात 28चं लक्ष ठेवलं गेलंय ते आई भवानी ट्रॉफी हाऊस या संघाच्या वतीनं साई चरण या संघासमोर. वसईविरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन अंतर्गत VPL पर्व 7 मध्ये ज्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या आणि चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफीज आहेत त्या स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या स्वर्गीय रामदास भिका पाटील व स्वर्गीय मथुरा रामदास पाटील यांच्या स्मरणार्थ
चलो वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने आली आहे, जी मागील कित्येक वर्षे आपण सलामीच्या रूपाने साईचरणसाठी पाहत आलेलो आहोत. ती म्हणजे राहुल मोरे आणि दुसऱ्या बाजूला हेमंत गाडीगावकर. अमित राणे यावेळेला गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू लेफ्ट केलं. चेंडूला एका धावेसाठी हा चेंडू निघून जाईल. सिंगल धाव येते आणि धावफलकाचा श्रीगणेश सुद्धा झालाय. चेसिंग खूप इझी आहे असं मागील मॅचने आपल्याला दाखवलं. आता या धावा काय वाचवल्या जात आहेत की या धावांचा पाठलाग होतोय. फेकी झाली वेगानं, परंतु एंड चुकीचा निवडला आणि तो निवडेपर्यंत खूप उशीर झाला आणि त्यामुळे एकदा धावून कंप्लीट झाली आहे. चांगला क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवला साई चरणने, त्यामुळे कमी धावांपर्यंत रोखण्यामध्ये त्यांना यश आलं. एक गोष्ट त्यामध्ये पाहण्यासारखी होती, ती म्हणजे कालांतराने आणि सातत्याने पडत असलेल्या विकेट आणि त्या विकेटमुळे धावफलक मोठ्या प्रमाणात येताना दिसलं नाही. जर का करण गवळे आणि संदीप केणी जास्त वेळ खेळपट्टीवरती राहिले असते तर कदाचित ते धावफलक मोठं दिसलं असतं आणि त्या गोष्टीची काळजी दोन्ही गोलंदाजांनी घेतली. राहुल मोरे आणि हेमंत गाडीगावकरने लवकर मिळून दिलेले ब्रेक थ्रू हे त्यांच्या कामाला आले आणि म्हणूनच 28 धावांचं लक्ष त्यांच्यासमोर राहिलंय. यावेळेला पॅडल स्वीप काढण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने नव्हे तर फाईन लेगच्या दिशेने. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे चेंडू फील्ड करेल तोपर्यंत एकदा वित्तीय. पुन्हा एकदा सिंगल धावून कंप्लीट होतीये. धावफलकाची धावा किती आहेत? 5. चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत 4. कोणताही गडी बाद झालेला नाहीये. बघा खूप चांगल्या प्रकारे जखडून सुद्धा ठेवलंय अमितने. यावेळेला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे, फेकी झाली आहे जरूर, परंतु तोपर्यंत एक धाव येते. एक्स्ट्रावरचा कंट्रोल, चौकारांची बचत या सर्व बाबी मॅच मध्ये परत आणू शकतात आणि त्यासाठी आई भावने ट्रॉफी हाऊस या संघाला प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नशील राहावं लागणार आहे. पाहूयात कितपत त्यांना त्यामध्ये यश येतंय. पॅडल स्वीप ऑन साइडला, चेंडू निघून चाललाय स्क्वेअर लेग मध्ये, जिथे क्षेत्ररक्षक असून सुद्धा चेंडू होते फरार. सीमारेखा पार, व्हीपीएल चौकार. थँक्यू डीजे. थोड्याच वेळात इथे स्क्रीन सुद्धा लागेल. चौकार आल्यानंतर पहिल्या षटकाचा खेळ आपण समाप्त होताना पाहिला. 10 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. बघा एक मैदानाच्या बाहेर जे काही कंपाऊंड आहे म्हणजे झाडं लावलेली आहेत, त्या जाळ्यांवरती म्हणजे जाळीच्या बाजूला झाडं लावलेली, त्याची काळजी घ्या थोडी. तिथे कुणी बसू नका, कारण तुम्ही जर बसलात तर खालचं झाड राहणार नाही. त्यामुळे त्या जाळीच्या इथे कोणी बसू नका. रस्त्याच्या बाजूला जे प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती आहे, आपण तिथे कोणी बसू नका, काळजी घ्या, मागे झाडं आहेत. व्हाईट बॉलने सँडीने सुरुवात केली आहे. कट केलं बॅकफुटवरती जाऊन राहुलने आणि एक धावून पूर्ण केली आहे. राहुल खूप चांगला परफॉर्मन्स, मला वाटतं एकदा मॅन ऑफ द सिरीजचा सुद्धा मानकरी ठरला राहुल बीपीएल मध्ये आणि त्यामुळे त्याला चांगला अनुभव. इथे कसा खेळायचा आणि यावेळेला काय घडलंय, खूप चांगली फिल्डिंग. वैभव होता की अजून कोण होता, पहा कशा प्रकारे हा चेंडू अडवला होता. पवन मॅन फ्रॉम निर्मल खूप चांगली फिल्डिंग तिथे करत असताना दिसले. खूप चांगल्या प्रकारे त्यानंतरचा चेंडू सुद्धा इथे हाताळलाय. चौकार अडवले गेले, एक्स्ट्रावरती कंट्रोल आणला गेला. कदाचित या मॅच मध्ये शेवटपर्यंत लढण्याचं बळ मिळू शकतं आई भावने ट्रॉफी हाऊसला. खूप चांगला फटका अलॉंग दी कार्पेट, तुषारच्या हातामध्ये चेंडू, फेकेपर्यंत एक धाव कंप्लीट. ऑफ ड्राईव्ह खूप वेगानं आणि ही हेमंतची ताकद आहे. समोरच्या दिशेने मारलेले फटके तितक्या क्विक फिल्डरला सुद्धा भेटत नाहीत आणि तोच प्रयत्न इथं डाऊन द विकेट हा फटका खेळत असताना कट केला पुन्हा आणि यावेळेला चेंडू
तनय वैतीच्या बाजूने निघून गेला, सीमारेखा पार. येतोय VPL चौकार. थँक्यू डीजे. खूप चांगला फटका. चौकार वाचवायचे तिथे चौकार येत आहेत. म्हणजेच पहिल्या इनिंग मध्ये जिथे धावा बनल्या नाहीत तिथून मात्र गोलंदाजांच्या हाताला तितकंसं बळ मिळत नाहीये हे मात्र इथे दिसून येते. 2 षटकांचा खेळ संपलाय. 20 धावा धावपलकावरती बिनबाद साई चरण. बारा चेंडूंनी आता 8 धावांची गरज. मुजम्मिल खान आपण येऊन थांबायचंय. या मॅच नंतर लगेच टॉस केला जाणार आहे 2 विनर टीम मधील. नवीन गोलंदाजी मार्कवरती करण गवळी. पहिली मॅच सर्वांसाठी लर्निंग आहे असं म्हणावं लागेल. अंदाजे येईपर्यंत काही संघ सेट होत नाहीत आणि कदाचित इथून तुमचा झालेला पराभव हा तुमच्यासाठी दिलेला वेळ असावा म्हणता येईल. कारण इथून जर का नेक्स्ट मॅच मध्ये तुम्ही खेळायला याल त्यावेळेला या चुकांना सुधाराल. पुन्हा एकदा यावेळेला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक होता यश परंतु चेंडू थांबला नाही, निघून गेला सीमारेखा पार 4 धावांसाठी. आता थँक्यू डीजे 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 थांबवतोय कारण फक्त 4 धावांची अजूनही गरज आहे. नो बॉल. खूप मागे चेंडू हाताळला गेला. दडपण आणि आता ही मॅच जवळजवळ आवाक्या बाहेर गेली. नो बॉल. पुन्हा एकदा. आता 2 धावांची गरज आहे. खूप सहज आणि सोपी ही मॅच झाली आहे. म्हणजे मगाचं बाकीत योग्य होतं आणि अशा प्रकारे विनिंग चौकार लगावत असताना मॅचला केलंय फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय साई चरण आणि पराभवाच्या छायेमध्ये जावं लागतं. आई भवानी ट्रॉफी हाऊस या संघाला खूप खूप अभिनंदन साई चरण. थँक्यू मुजम्मिल खान या आपण आणि साई चरण कर्णधार लगेच टॉससाठी यायचे. मी विनंती करेल किशोरदादा पाटील यांना की आपण टॉस करण्यासाठी या.